एकूण तुझं अकॅडमिक करिअर किंवा मनामध्ये तो प्रश्न नंतर मी विचारते, आधी तुझं अकॅडमिक करिअर किंवा तुझं बालपणी तू काय काय करायचीस ते आधी आम्हाला सांग. तसं बघितलं तर लहानपणापासनं आपण जे पुढे मोठे झालं डायनॅमिक पर्सनॅलिटी असं जे आपण म्हणतो तसं होतं माझं. योगायोगाने म्हणा किंवा गॉड गिफ्टेड वॉट एव्हर. मला खूप साऱ्या शाळेतल्या स्पर्धांमध्ये मी भाग घ्यायचे आवड म्हणून, पण मला बक्षिसं मिळायची. तशीच मी अभ्यासामध्ये पण अगदी पहिला नंबर नसला प्रत्येक वेळा तरी पहिल्या 3 नेहमी मी असायचे. त्यामुळे कशातच म्हणजे असं काही हे नव्हतं की मल्टीफॅसेटेड पर्सनॅलिटी जसं आपण म्हणतो तसं थ्रूआउट माझं शाळेपर्यंत वगैरे म्हणजे असं झालं आणि पुढे तसं चालू राहिलं माझं. त्यामुळे बेसिकली माझी पर्सनॅलिटी ही असं कुणालाही स्वाती कुलकर्णी असं म्हटलं की हां बाबा हे करणारी असं एक इमेज होती माझी. म्हणजे अकॅडमिकली पण आणि वेगवेगळ्या Cultural, स्पर्धा. स्पर्धा म्हणजे तुझ्या कल्चरल प्रोग्राम म्हणजे कसे कुठल्या स्पर्धा? स्पोर्ट्स म्हणा, कॅरम खेळणे, हां एज्युकेशन कॉम्पिटिशन, इंटर स्कूल जे आमच्या पार्ल्याला जे स्वामी विवेकानंद मठ आहे ते इंटर स्कूल कॉम्पिटिशन्स घ्यायचे. तर थ्रूआउट 5वी पासून ते 10वी पर्यंत मला इंटर स्कूलमध्ये सुद्धा बक्षिसं मिळालेली आहेत. म्हणजे इंग्लिशमध्ये इंग्लिश एज्युकेशन कॉम्पिटिशन, मराठी. त्यामुळे असं म्हणजे माझं असं खूप छान ग्राफ होता माझा शाळेमध्ये.